नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी। तर चला कृती पाहूया। तर सर्वप्रथम आपण बनवूया पाणीपुरीचे हिरवं पाणी पुदिन्याचं। तर यासाठी लागणारे साहित्य आहे कोथिंबीर, पुदिना घेतलेला आहे थोडासा, त्यानंतर आल्याचे 1-2 तुकडे, हिरव्या मिरच्या 4 घेतलेल्या आहेत। तर तिखट हवं असेल तर जास्त घ्या आणि कमी तिखटचं असेल तर कमी घ्या। त्यानंतर घेतलेले आहेत लसणाच्या 4 पाकळ्या आणि यानंतर घेतलेला आहे जिऱ्याची पूड, काळं मीठ आणि आपलं चाट मसाला आणि आमचूर पावडर। तर सर्वप्रथम आपण हे सर्व पदार्थ मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहोत। पेस्ट करायला घालत आहे कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लाल्याचे तुकडे आणि 4 पाकळ्या लसूण। तर छान बारीक अशी पेस्ट करून झालेली आहे, काढून घेऊया। आता याच्यात मी घालणार आहे 1 चमचा जिरं पावडर। तर हे भाजून मिक्सीला लावलेलं आहे। त्यानंतर घालणार आहे काळं मीठ 1 चमचा आणि यानंतर हा आपला चाट मसाला आहे, हा थोडा जास्त घाला। त्यानंतर आंबटपणासाठी थोडंसं आमचूर पावडर घातलेली आहे। हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात। काळं मीठ तर आपण ऑलरेडी घातलेलं आहे, तेव्हा थोडंसं आपण बारीक मीठ घालणार आहोत, कारण चाट मसाला ह्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे हे मीठ आपण थोडंसंच टाकलेलं आहे। तर अशी चटणी करून आपण बरणीसुद्धा भरून ठेवू शकतो। ती सर्वसाधारण आपल्याला 2-3 महिने येते। तर मी यातली अर्धी पेस्ट आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे काढून, आणि त्यानंतर आपण ह्याच्यात पाणी ओतून घेऊयात। तर जितक्या लोकांसाठी आपल्याला पाणीपुरी बनवायची आहे त्याप्रमाणे 3 वाट्या 4 वाट्या असं आपण ह्याच्यात पाणी घालून घेणार आहोत। तर तयार झालेली आहे आपली पाणीपुरीची हिरवी चटणी। तर ती व्यवस्थित ढवळून घेऊयात। तर छान कलर आलेला आहे। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत थोडेसे आपले साधे बुंदी। तर एक थोडेसे बुंदी मी ह्याच्यात टाकून घेत आहे आणि आता हे पाणी आपलं तयार झालेलं आहे, हे साईडला आपण ठेवून घेऊयात आणि आपली लाल चटणी कशी करायची ते पाहूयात। तिखट चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूयात। इथं मी चिंच 2 तास आधी भिजवून ठेवलेली आहे, गूळ घेतलेला आहे थोडासा आणि जिरं पावडर, आपलं काळं मीठ, चाट मसाला आणि आमचूर पावडर, आणि नंतर थोडंसं घालायचं आहे आपल्याला त्याच्यात तिखट आणि मीठ। सर्वप्रथम आपण चिंच आणि गूळ दोन्ही मिक्स करून ते छान शिजवून घेणार आहोत। तर इथं 2 बटाटे मी घेतलेले आहेत आणि ते आता आपण बटाट्याचं सारण करण्यासाठी बारीक चिरून घेत आहोत। चिरून घ्या किंवा हाताने स्मॅश केलं तरी चालेल। आता बटाटा बारीक चिरून किंवा स्मॅश करून घेतलेला आहे। आता मी ह्याच्यात घालणार आहे थोडंसं लाल तिखट। तर ऑलरेडी आपली हिरवी चटणी, लाल चटणी तिखटच असते, त्यामुळे थोडंसंच टाका ह्याच्यात। यानंतर घालणार आहे थोडासा आपला बारीक चिरलेला कांदा, यानंतर बारीक मीठ घालणार आहे आणि जिरे पावडर आणि आपली थोडीशी आमचूर पावडर आणि चाट मसाला थोडासा आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे आणि हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। तर याप्रमाणे तयार झालेलं आहे आपलं बटाट्याचं स्टफिंग। तर हे कढईला ठेवूयात आणि आपली लाल चटणी करून घेऊयात। आपली चिंच आणि गूळ छान शिजत आहे। आता हे थोडंसं थंड झालं की मी ह्याच्यात तिखट, मीठ आणि थोडासा जिरं पावडर आणि चाट मसाला टाकून मिक्सीला लावून घेणार आहे। आणि तुम्हाला मिक्सीला लावायचं नसेल तर तुम्ही चाळणीतून सुद्धा काढू शकताय। तर मी हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। बारीक करून घेतली पेस्ट की ती आपल्याला गाळणीतून गाळावं लागणार नाही आहे। तर आता
चिंचेमध्ये मी घालणार आहे थोडंसं साधं मीठ, त्यानंतर थोडंसं आपलं हे सैंधव मीठ किंवा काळं मीठ म्हणा, यानंतर आमचूर पावडर आणि थोडीशी आपली जिरेपूड टाकणार आहे आणि चाट मसाला आणि 1 चमचा आपण घालणार आहोत त्याच्यात तिखट आणि थोडंसं आपलं हे गार झालं की आपण ते मिक्सरमधून छान पेस्ट करून घेऊया। तर आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सीतून काढत आहोत। तर मिक्सरमधून लाल चटणी फिरवून घेऊयात। तयार झालेली आहे आपली लाल चटणी, काढून घेऊयात। तर तयार झालेली ही लाल चटणी पुन्हा एकदा आपण गरम करून घेणार आहोत, कारण थोडंसं पाणी त्याच्यात आपल्याला ॲड करावं लागणार आणि उरलेली चटणी खराब होऊ नये म्हणून त्याला पुन्हा काय करायचं आहे, छान एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ते खूप दिवस टिकेल। सर्वसाधारण 1-2 महिने तरी टिकते। तर आता हे गॅसवर ठेवून एक उकळी काढून घेऊयात। तर ही चटणी आपली शिजून थंड होईपर्यंत आपण आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेणार आहोत। बाजारातून ह्याप्रमाणे रेडीमेड पुऱ्या आपल्याला आजकाल मिळतात, तर ह्या आपल्याला आता तळून घ्यायच्या आहेत। तळलेल्या पुऱ्यासुद्धा बाजारात रेडीमेड मिळतात, त्या घेतल्यात तरी चालेल। तर आता मी ह्या तळून घेते। तर तेल आपलं गरम झालेलं आहे, आता 4-5 पुऱ्या घालून आपण ते तळून घेऊया। तर मस्त अशा गोल टुमटुमीत आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत, काढून घेऊयात। तर फार वेळ असा लागत नाही ह्या पुऱ्या तळायला, आपल्याला 5-10 मिनिटांमध्ये 50 पुऱ्या तरी तळून होतील। आणि तेल तापलं की थोडंसं लो फ्लेमवरती करा, जळू पण शकतात। तर याप्रमाणे सगळ्या पुऱ्या मी तळून घेते। तर पुऱ्या आपल्या तळून तयार आहेत। तर चला आता पाणीपुरीची प्लेट आपण तयार करूयात आणि आस्वाद घेऊयात। तर तयार झालेल्या पुरीच्या आता मी बटाट्याचं स्टफिंग भरण्यासाठी मी असे गोल फोडून घेत आहे। छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत। तर आपण घरात ही पुरी बनवू शकतो, यासाठी आपल्याला बारीक रवा आणि मैदा घ्यावा लागतो। चिरोटी रवा घेतला तरी चालेल आणि तो एकदम असं घट्ट पीठ असं मळायला हवं आणि जाडसर अशा ह्या लाटायला हव्यात। आता सर्व असं गोल करून घेऊयात। तर गोड चटणी पण मी थोडीशी काढून घेतली आणि ती पातळ करून घेतलेली आहे आणि बाकीची घट्ट आहे ती बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर चला आता आपलं पाणीपुरीचं स्टफिंग करूया। तर सर्वप्रथम आपण घालणार आहोत पुरींमध्ये हे बटाट्याचं स्मॅश केलेलं सारण। यानंतर घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा, यानंतर मी घालणार आहे आपलं लाल चटणीचं पाणी, आणि यानंतर भरपूर अशी घालणार आहोत आपली हिरवी पुदिन्याची चटणी। तयार झालेले आहेत आपली पाणीपुरीची छान चटपटीत अशी रेसिपी। तर आजची आपली ही पाणीपुरीची रेसिपी आपणास कशी वाटली कृपया करून पहा, खाऊन पहा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सखींनो।